राज्यातील ग्रामपंचायती अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे शासनाचे एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी तसेच व्यापक जनजागृती व्हावी यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसिद्धीवर भर देण्यात येत आहे. याच अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभाग वाढविणे व अभियानाची उद्दिष्टे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने सुप्रसिद्ध सेलिब्रिटी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब व अभिनेते पृथ्वी प्रताप यांनी 8 मार्च रोजी खालापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना भेट दिली. यावेळी तांबाटी ग्रामपंचायतीला भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. या प्रसंगी सरपंच अविनाश आंबले यांनी आपले मत मांडताना म्हणाले की ग्रामपंचायतीचा विकास केंद्रस्थानी ठेवून सशक्त ग्रामपंचायत समृद्ध गाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे असून या अभियानात मी क्रमांक मिळवण्यासाठी सहभाग घेतला नसून आमच्या गावाचा या योजनेच्या माध्यमातून कसा कायापालट होऊन गावाचा सर्वांगीण विकास होईल यावर भर देत आहोत. तर आज जो ग्रामपंचायतीचा नावलौकिक झाला आहे तो मागील काळात ग्रामपंचायत स्थापनेपासून सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी केलेल्या मेहनतीचे चीज आहे. आम्ही फक्त आता निमित्त असून पुढील काळात अधिक जोमाने काम करत ग्रामपंचायतीमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तांबाटी ग्रामपंचायत परिसरात येताच मन प्रसन्न झाले. या ग्रामपंचायतीमध्ये असे काहीच नाही की त्याला नाव ठेवू शकतो. त्यामुळे ही ग्रामपंचायत सर्व गुण संपन्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात आपलाच नंबर लागेल असे मला येथील कामगिरीवरून दिसत आहे, असे मत अभिनेता पृथ्वी प्रताप यांनी व्यक्त केले. तर महिलांसाठी मासिक पाळी काळात विश्रांती मिळावी यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन जी संकल्पना राबवली ती मी पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात पाहिली असून शेतकरी टिकावा यासाठी ग्रामपंचायतीने अवजार बँक सुरू केली ही सुद्धा खूपच छान आहे. त्यामुळे तुमच्या ग्रामपंचायतीची कारभाराची माहिती मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे नक्की पोहोचेल असे यावेळी अभिनेत्री शिवाली परब यांनी सांगितले. महिलांचे उद्योग दाखवले. आपल्या जुन्या इमारतींचा आपण पुन्हा वापर कसा काय करू शकतो तर त्या ज्या 2 संकल्पना होत्या त्या मला खूपच आवडल्या. एक तर पिरियड झाल्यानंतर मुलींना फार असं निवांत लागतं, नाहीतर घरात काय होतं काम करायला लागतं वगैरे, तर तिथे येऊन तुम्ही निवांत आराम करू शकता. सो हे मी पहिल्या गावात बघितलं, तर त्याच्यासाठी तुमच्या गावाचा खूप आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही आता उल्लेख केला की जी सगळ्या अवजार गाड्या होत्या, ॲम्ब्युलन्स पासून फवारणीपर्यंतचं मशीन आपल्याकडे आहे. सो ती पण संकल्पना मी पहिल्यांदा बघितल्या, त्याच्यासाठी सुद्धा अभिनंदन. आणि अशाच योजना वेगवेगळे संकल्प राबवत राहा. नक्की तुमचं गाव, आपली ग्रामपंचायत पहिली येणार. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल, विनोद चांदूरकर, सरपंच अविनाश आंबले, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत पाटील, उपसरपंच अरुणा सावंत, सदस्य नितीन पाटील, प्राजक्ता पाटील, संतोष दळवी, सुगंध जाधव, अस्मिता कदम, हरिभाऊ दळवी, सुरेश पवार, शीतल पाटील, रितेश मोरे, कविता मिरकुटे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर.